मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सागर। आज आपण गेवरा तालुक्यातील मादुळमुई या गावामध्ये आहोत। मादुळमुई गाव एक जिल्हा परिषदचं सर्कलचं गाव आहे आणि या ठिकाणी भाजपचे युवा नेते मच्छिंद्र यादव यांनी दिवाळीनिमित्त या ठिकाणी भोजनाचं व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी प्रथमच माजी राज्यमंत्री बदामराव आबा पंडित यांचे चिरंजीव यशराज भैया पंडित यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। भैया, प्रथमच तुम्ही आता भाजपच्या कार्यकर्त्यांना भेटतात, याविषयी काय वाटते आपल्याला? आता भाजपचे कार्यकर्ते नाहीत, पण सध्या तर खरं तर आपले आबांची तर परंपराच आहे की प्रत्येक गेवराईतला व्यक्ती आपल्या घराचा सदस्यच आहे आणि त्या हिशोबाने आम्ही ज्यांनी बोलवलं त्यांच्याकडे जात असतो। परत काल आबांनी स्पष्ट केलंच फराळाच्या दिवाळीच्या कार्यक्रमाच्या निमित्त की आपण नुकतंच भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत आणि त्यानिमित्त मच्छिंद्रदादा यादव यांनी पण जे भाजपाचे तालुका उपाध्यक्ष आहेत त्यांनी आज त्यांचा कार्यक्रम होता दिवाळीच्या फराळानिमित्त, म्हणून त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं, म्हणून आम्ही आज इथं आलो होतो आणि त्यांच्या या कार्यक्रमात आम्ही सहभागी झालो। बरं, आता येणारी निवडणूक असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कशा प्रकारात आपण सामोरं जाणार आहोत या निवडणुकीला? आता तुम्हाला तर माहितीच आहे की आपण कुठलीही निवडणूक हाती घेतली तर आपण पूर्ण ताकदीने हाती घेत असतो आणि पूर्ण ताकदीने लढत असतो। मग या मादुळमुई सर्कलमध्ये मागच्या वेळेस पण आपले तळेकरांना या मादुळमुई सर्कलमधून निवडून आलेले व सगळ्यात जास्त सीट आपले होते, जिल्हा परिषद म्हणावं, पंचायत समिती म्हणावं व ग्रामपंचायती बघितल्या गेल्या तरी सर्वात जास्त सरपंच हे बदामराव आबा पंडित व शिवसेनेत जेव्हा आपण होतो त्यांचेच निवडून आले होते आणि आता आपण नुकतेच भाजपात प्रवेश करणार आहोत। सर्वांनाच माहिती आहे की भाजप म्हणजे हा देशातलाच नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि त्यांची काम करण्याची पद्धत म्हणावं, छोट्यातल्या छोटा पदाधिकारी असो व मोठ्यातल्या मोठा नेता असो, त्या पक्षात प्रत्येकाला एक सामान्य ट्रीटमेंट दिली जाते, जसे की आबांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्याच पद्धतीची वाटचाल आम्हाला भाजपमध्ये पण दिसते आणि म्हणून आम्ही त्या पक्षात नुकतंच लवकरच प्रवेश करणार आहोत।